माझे सगळे क्लायंट्स म्हणजे अनिलच्या कंपनीचे सगळे क्लायंट्स एलिफनी स्वतःकडे घेतले. पण यांनी असं काऊन केलं असेल? कदाचित मी तुला मदत करते त्याला आवडलं नसेल. साठेबाईंची जे वागले ते चुकीचंच आहे. मला त्रास व्हावा म्हणून बाकीच्यांसोबत हे वाईट वागून राहिले. कधी कधी वाटतं ना त्यांना समोर उभं करावं आणि या सगळ्याचा जाब विचारावा. आहे थांबा. मला तुमच्याशी बोलायचंय. परत बॉडी बोर करणार लेक्चर देणार काहीतरी. आता सोड तुम्ही बोला, मी जाते आतमध्ये. ऑल द बेस्ट. काय बोलायचं? लाज कशी वाटत नाही हो तुम्हाला? साठेबाई त्यांच्या भावाची पोद्दार साहेबांची कंपनी आता सांभाळत आहेत हे माहिती असून सुद्धा लबाडीने त्यांचा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही मिळवून राहिलात. मी तुमच्याशी बोलतेय. पाणी पिऊ? तू काय जाब विचारतेस मला? हो तसं समजा. जाब विचारून राहिले. तुला कोणी सांगितलंय? कोणाकडून कळलं? खुद्द साठेबाईंनी मला भेटायला आल्या होत्या तेव्हा सांगितलं. मला उत्तर द्या. साठेबाईंनाच विचार ना. मग मला कशाला विचारते? तशाही कशाला आल्या होत्या ते इथे? काय तुला रिक्वेस्ट करायला आल्या होत्या काय? राधिका प्लीज तुझ्या नवऱ्याशी बोल, राजवाडेंना सांग ते कॉन्ट्रॅक्ट मागे घे म्हणून, हे सगळं सांगायला आल्या होत्या? आणि तुझा काय संबंध आहे या सगळ्याशी? संबंध माणुसकीचा आहे. तुमच्या महत्वाकांक्षेपायी अजून किती दिवस आणि किती लोकांना तुम्ही त्रास देणार आहात? राधिका हे बघ, ही कॉम्पिटिशन आहे आणि या स्पर्धेत जे जे काही अडथळे येतील ना ते मी बाजूला करणार आणि पुढे जाणार. लोकांचा तुला एवढा पुळका येत असेल ना जाऊन समाजसेवा कर जा. काय काय त्या पोद्दारांनी तुला जरा काम काय दिलं, लगेच वकिली करायला लागलीस त्यांची? नाही, वकिली नाही करून राहिले मी. पोद्दार साहेब चांगले होते, मेहनती होते आणि मुख्य म्हणजे पोद्दार साहेब बिझनेस एथिक्स पाळायचे. ते एथिक्सच्या गोष्टी मला सांगू नकोस, कळलं ना? हे बघ, मी अत्यंत प्रॅक्टिकली बोलतोय. मला बिझनेस करायचा आहे बाबा. तुला त्या साठेबाईंच्या आणि पोद्दारांच्या गुड बुक्स मध्ये जायचं तर तुला काय करायचं ते कर ना तू. मी इथे बिझनेस करायला आलोय फक्त. एनिवे आता साठेबाईंनी कंपनी सोडली आहे आणि कॉन्ट्रॅक्ट तर माझ्याकडे, त्यामुळे मी बघेन काय करायचं ते तुम्ही करालच हो. पण लक्षात ठेवा, दुसऱ्यांना दुखवून कधीच काही मिळत नसतं. साठेबाईंनी सांभाळली असती ना कंपनी, त्यांनी केली असती टार्गेट पूर्ण. हे बघ, मला जे करायचं तेच मी करणार. प्रोफेशन मध्ये इमोशन मिक्स करून चालत नाही राधिका. हा, नवीन आहेस या फील्ड मध्ये तेव्हा शिक जरा. प्रोफेशन मध्ये इमोशन मिक्स करून काहीही होत नाही. झालं असेल बोलून तर निघतो मी आता. थांबा. काय म्हणून राहिलात तुम्ही? नाही, तुम्ही जे बोलताय ना ते मला पटून नाही राहील. प्रोफेशन मध्ये जर इमोशन नसतील ना तर मी तर कामच नाही करू शकत. जोपर्यंत आपल्या कामात आपण जीव ओतत नाही ना तोपर्यंत यश नाही मिळत. मग तुम्ही किती किती टार्गेट पूर्ण करा, जर त्या कामात भावना नसतील ना तर सगळं व्यर्थ आहे. नाही, बरंच झालं साठेबाईंनी तुमची कंपनी सोडली ना, ते बरंच झालं. तुमच्यासारख्या माणसांबरोबर त्या नसत्या काम करू शकल्या. नाही, मला आता लक्षात आलं हे सगळं तू का बोलतेस. जळतेस ना, माझी प्रोग्रेस बघून जळतेस ना. जळ, पण एक लक्षात ठेव, तू किती उडायचा प्रयत्न केलास ना जमणार नाही तुला. नाही,
मला उडायचं नाहीच आहे. मला नेहमी जमिनीवरतीच राहायचंय. पण एक नक्की, का दुसऱ्यांचं वाईट करून काहीही होत नसतं. आणि तुम्ही म्हणता ना का प्रोफेशन मध्ये एथिक्स आणि इमोशन्सना काहीच महत्व नाही, तर तसं नाही. त्याचाच वापर करून मी काम करीन आणि यश मिळवून दाखवीन. बघाच तू. कर कर हा. मला असं घरात बसून चालणार नाही. उद्यापासून कामाला लागायला हवं. मला कोणावरही आणि कशासाठी अवलंबून राहायचं नाही, ना घरच्यांवर ना बाहेरच्यांवर. इतके दिवस साठेबाईंचा आधार होता, आता तर काय त्याही इथून जाणार. बरोबर आहे, त्यांनाही त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत. जगात कायमस्वरूपी कोणीच कोणाला पुरून उरत नाही, हेच खरं. चला राधिका, तुला तुझ्या बळावर उभं राहावंच लागेल. हॅलो कमळा, झोपली होतीस का ग? नाही, जरा उशीर झाला फोन करायला. नाही, इतकंच सांगायला फोन केलाय का उद्यापासून मी येते कामावर. हो, आता मला बरं वाटून राहिलं. नाही, थकवा वाटला तर मी बसेन ना, किंवा लवकर घरी येत जाईल. पण उद्यापासून मी येतेच. आहे ती ऑर्डर तरी पुरी करून द्यायला पाहिजे ना आपल्याला. छोटी असली तरी काय झालं. कमळा, सध्या आपल्यासाठी प्रत्येक ऑर्डर महत्वाची. उद्या येते मी. समिता, आटपलं का ग? या दोघांचा नाश्ता झाला सुद्धा? हो हो, आले नानी. बस, तुला आवडतो तसा मऊ मऊ उपमा केलाय छान. हो, सकाळपासून मस्त वास येत होता. हो ना? भूक लागली नानी. अगं अथर्व सुद्धा धावत धावत आला विचारायला. म्हणाला, नानी आजी या डब्यात काय देणार आहेस? अरे वा, म्हणजे त्याचा डबा आज आपल्या इथनं गेला वाटतं. राधिकाला सकाळी सांगून ठेवलं होतं मी, अथर्वच्या आवडीचा उपमा करणार आहे, डबा मीच देईन म्हणून. वा, अगं सावकाश समिता. नानावळीला काय झालं परत? शांत शांत बस तू. काय रे? अहो, परत त्रास सुरू झालेला वाटतं. अरे काही झालेलं नाही, शांत बस तू. मगाशी चांगली गप्पा मारत होती, अचानक काय झालं परत? बस, बरं वाटतंय का आता? बरं. पंकज, अरे नको काळजी करू. सुरुवातीच्या 3 महिन्यात होतं असं, म्हणजे खावंसं वाटतं पण खाता येत नाही, उलट्या होतात कधीतरी, मळमळतं, होतं, नॉर्मल आहे अगदी. नक्की ना? नाहीतर मग मी डॉक्टरांना फोन करून बोलून घेऊ का घरी? अरे पंकज, अरे बाबा, डॉक्टरची काही गरज नाही. कशाला तेवढ्यासाठी डॉक्टरला बोलवायचंय? अगं पण मी आलं लिंबाचा रस करून देते, त्यांनी बरं वाटेल तिला. समिता, हे असं सारखं होणार असेल ना तर तू आतापासूनच रजा टाक. अरे, तू टेन्शन घेऊ नकोस, आम्हाला जास्त अनुभव आहे. पंकज, आणि आता मला बरं वाटतंय. मी थोड्या वेळाने जाईन ऑफिसला. नक्की ना? हो,
अरे हो, आणि तशीच काही गरज पडली तर तुमची ते अगोदर आणि नंतर रजा असते ना, काय ती मॅटर्निटी लिव्ह ती घेईल की. हो मी देईन ऍप्लिकेशन, यू डोंट वरी. आणि खरं सांगू का पंकज, सगळं नॉर्मल असेल ना तर मुली अगदी शेवटच्या दिवसापर्यंत काम करतात हल्ली. एक्झॅक्टली. अगं पण ते किती रिस्की आहे. रिस्की काय? अरे पूर्वीच्या काळी म्हणजे आमच्या सासूबाईंच्या काळी बायकांना नदीवरनं पाणी आणायला सांगायचे, एका विहिरीतनं पाणी शेंदायला सांगायचे, दळण कांडण करायला लावायचे, झाडू मारायला लावायचे, म्हणजे बाईचं शरीर चालतं राहतं. मग बाळणपण अगदी सुकर होतं. तुझ्या वेळेला मी तर स्टेशन पर्यंत दिवसातनं 2दा चालत जायचे माहितीये. त्यामुळे काय होतं, आईची आणि बाळाची तब्येत चांगली राहते. अहो पण नाना, पंकज, इट्स ओके. आणि काही झालं तर नानी आहेत ना. आणि काळजी करायची नसते पंकज, काळजी घ्यायची असते. मग आता तिला बरं वाटतंय ना, थोड्या वेळाने ऑफिसला जाईन म्हणते ना, तर जाऊ दे तिला. लगेच जाऊ नकोस ना. हो, मी हाफ डे जाईन ऑफिसला. मी तसं फोन करून कळवते. आणि बरं नानी, मी जरा पडते आतमध्ये. हो, मी आलं लिंबाचा रस घेऊन येते. हो. अरे घेऊन जा. अनुभव कमी आला. गुरु सारख्या माणसाकडून आणखीन काय अपेक्षा ठेवणार? खरंय. नाही, यांच्याकडनं काही अपेक्षा नाहीच आहे. पण हे चुकीचं वागले आणि ते काही मला आवडलं नाही म्हणून मी बोलले. आता सारखं मनात राहतं ते. पण बरं झालं तू बोलून मन मोकळं केलंस, त्यामुळे तुझं मन तरी शांत झालं. नाही तर 1000 गोष्टी मनात ठेवतेस आणि मग ऍक्सिडेंट होतो तुझा. आता तूच सांग रे होती, साठेबाईंसारखी एवढी स्ट्रॉंग बाई पण यांच्या वागण्यानं दुखावली गेलीस ना. साठेबाईंनी ALFचा राजीनामा दिल्यामुळे ना गुरुचं जास्ती फावलंय. खरंय तुझं. यांच्या डोक्यात ना नेमके काय विचार चालू असतात ना, हे कोणीच सांगू शकत नाही. आणि आता तर काय खुश आहेत एकदम. चुकीच्या मार्गाने कॉन्ट्रॅक्ट मिळवलंय. यांना असं वाटून राहिलं आपण आभाळाला स्पर्श केलाय. पण नाही रे होती, अशा चुकीच्या गोष्टी करून आपण यशाचे इमले नाही बांधू शकत. ती इमारत कोसळल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे तुझं. गुरु आज ज्या पद्धतीने वागतोय ना, एक ना एक दिवस त्याला पश्चाताप करावाच लागणार आहे. पण कळलं पाहिजे ना. हा बोल कमळा. ताई, बकुळा मावशीच्या वस्तीत आज काम होऊ शकणार नाहीये. काऊन ग? अहो, तिथे कोणत्या तरी ना नेत्याची सभा आहे म्हणे. हाव का? हो, पण ताई काम तर झालंच पाहिजे ना. मी काय म्हणते, हे बघ, आपला उगीच वेळ जाईल आजचा. त्यापेक्षा असं कर ना, तुम्ही सगळ्याजणी घरीच या. हा, आपण घरनं काम करूया. हो चालेल, येते. सगळ्या बायकांना तसं सांगते. चालेल, या लवकर. काय ग, काय झालं? काय नाही, अगं आज वस्तीवरती काम नाही होऊ शकणार. कुठल्या तरी नेत्याची सभा आहे म्हणे, म्हणून सांगितलं त्यांना घरीच या, आपण घरनं काम करूया. अरे मग बरं आहे की, म्हणजे घरून कामही होईल आणि घरच्यांवर काही राहील. मजा येईल. पण खरं सांगू का रेवती, मला तर तिचं दिवसभर तोंडही पाहावंसं वाटत नाही. पण आज काही सुटका नाही माझी तिच्यापासून आणि तिची माझ्यापासून. अरे ये ना, ये राधिका, आती है. नाही काका, नको. एक जरा काम होतं. काय, मागे सोसायटीमध्ये मी एक लेटर दिलं होतं का कधी गरज पडली तर घरातनं काम करीन म्हणून. आज तशी वेळ आलीये. काय झालंय का, बकुळा मावशीच्या वस्तीवरती एका नेत्याची सभा आहे म्हणे. बर. त्यामुळे इथे काम करायला लागतंय. बायकांना बोलावून घेतलंय मी. म्हटलं तुमच्या कानावरती घालावं. अगं राधिका, कर ना घरी काम, काही प्रॉब्लेम नाहीये. मी काळजी घेईन काका, फार त्रास नाही होणार. हो, काही प्रश्न नाही. पण चल ना जरा आतमध्ये चहा तर घेऊयात. नाही नको काका, घाईत आहे. थोडं खरंच नको, नंतर येईन मी. आता फक्त तुम्हाला सांगायला आले. काम झालं पाहिजे, व्यवस्थित काम कर. मी आहे तुझ्या पाठीशी. हो, येऊ. हो. व्हॉट, गॅरी अंकल असं म्हणले? हो ना यार, आय विश आय वॉज देअर टू सी राधिका स्पेस यार. पण मला नंतर गॅरीने सांगितलं सगळं. जाम झाडलंय त्याने त्या गुड फॉर नथिंगला.
पण अरे झालं काय एवढं? आय मीन गॅरी अंकल त्यांचा बिझनेस एक्सपॅन्ड करतायत म्हणून राधिका आंटीला बघवत नाहीये का ते? हा म्हणजे ते सॉर्ट ऑफ आहेच, पण गॅरीच्या बॅड बुक्स मध्ये जी सगळी लोक आहे ना त्यांनाही खूप फेवर करते ग. आता काल काहीतरी तू सांगत होता की साठे की कोणीतरी आय डोंट नो, तर त्यांची साईड घेते ही. काय गरज आहे सांग मला? गॅरी खूप रागवला होता. बरं झालं. एनिवे राधिका आंटीला ना फार सोशल वर्क करत फिरायची सवय आहे. आय नो यार, आणि करायचंय तुला सोशल वर्क तर जा ना, बाहेर जाऊन कुठेतरी कर ना तुझं. तिला माहिती नाही तिने कोणाची पंगा घेतलाय. ते म्हणतात ना, विनाश खाले विपरीत बुद्धी. ओके, काय असतंय? अगं इडियट म्हणजे एखाद्यावर वाईट वेळ आली ना की तो माणूस चुकीचाच वागतो. ओ शी, मला वाटलं मंत्र आहे. कसला मंत्र? काही नाही. आणि गॅरी खूप खुश आहे माहितीये, न्यू ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे त्याला म्हणून, आणि मीटिंगला गेलाय आणि मग नंतर ऑफिसला जाणार आहे तो. पण तू काय करणार आहेस मग? मी काय करणार, मी बोरच होणार आहे घरात, सडणार नाही मी सडते तशी. त्या कंटाळा आलाय ना त्या वहिनीचा चेहरा बघून तर पकलंय मला खरंच. नो यार, हे आपण प्लीज काहीतरी हॅपनिंग घडवूयात का आयुष्यात? हो यार, ऍक्च्युली आपण सगळे फ्रेंड्स खूप दिवसात भेटलो नाहीये ना. एक आयडिया आहे, ब्रंचला जाऊयास. हा, ब्रंच इज अ ग्रेट आयडिया, पण फक्त मला बाहेर नाही पडता येणार. एक काय यार? अगं माझ्या आईला बरं नाही यार. त्यापेक्षा आपण एक काम करूया, आपण सगळ्या फ्रेंड्सला इकडेच बोलूयात. हा, ऍक्च्युली घरात कोणीच नाहीये, चालेल. अरे पण आपल्याला सर्व कोण करणार? हे आहे ना वहिनी, चित्रा करेल सर्व. आय पे हर फॉर दॅट. चित्रा नसून विचित्र आहे. खरंच इडियट आहे यार ती. बर एक काम करते, आता मी सगळ्यांना मेसेजेस पाठवते आणि सगळ्यांना बोलवून घेते. ठीक आहे? गॉड, यस ब्रंच फायनली. नानी, एवढ्या काजूचं काय करणार हो तुम्ही? काजूचं काही नाही हो, पण हे बदाम आहेत ना, ते भाजून चांगली पूड करून ठेवणार आहे. अगं बाई, समिधाला रोज दुधात न देणार की काय? हो, दूध अजिबात आवडत नाही तिला. मग काहीतरी युक्त्या करायच्या. बदामाची पूड, वेलची, केशर असं घालून जरा चव बदलायची. सारखं ना चमचमीत खायला हवं असतं तिला. चमचमीत खायचे डोळे लागणार आहेत हा? नानी, तुम्हाला काय वाटतं हो, समिधाला काय होईल? मुलगा का मुलगी? काही झालं तरी चालेल, म्हणजे आपलंच नातवंड असणार आहे ना. पण खरं सांगू, मला नात झाली तर आवडेल. अगदी माझ्या मनातलं बोललात. मौज करता येते ना हो आपल्याला. अरे, बऱ्याच दिवसांनी आपल्या सगळ्यांना विरंगुळा मिळणार आहे. आता अथर्व आणि नेहा मोठे झालेत, त्यांच्यापेक्षा लहान कोणीतरी येणार आहे आता. हो ना. मला ना जरा काळजी वाटते. समिताला खूप सांभाळलं पाहिजे. सारखं आपलं तळणीचं आणि चमचमीतच खायला मागते हो. नानी, तिला सांगा तळणीचं जास्त खाऊ नकोस, बाळाच्या तब्येतीला ते चांगलं नसतं. सांगते तिला, पण म्हणते कशी, बाळ बहुतेक नानांवर पडणार आहे. नानांसारखंच बाळाला पण चमचमीत आणि तळणीचं आवडतंय सगळं खायला. आणि मी नाही पुरवले लाड, तरी आत्याबाई आहेत ना, त्या लाड पुरवणारच. करेल करेल, राधिका अगदी लाड करेल चांगलेच. आत्तापासून कंबर कसून तयार झाली असेल ती बाळाच्या स्वागतासाठी. हो ना. घरात काय करतेय? कधी जाणार आहे? काय माहिती? माहिती नाही, काही विचार तिला. काय करतेस राधिका? अगं आण, मी निवडते. नाही नको बहिणी, निवडते मी. अगं पण तुला जायचं असेल ना? नाही, आज मी नाही जाणार आहे. म्हणजे तू घरीच आहेस? हो, पण त्यात एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय? अगं नाही, म्हणजे तुला घरी बसून कंटाळा येतो ना, तू कामावर जातेस रोज म्हणून. एवढंच आहे का आणखी काही? आणखी काय असणार आहे ते मला काय माहिती, ते तुला आणि घरात असणाऱ्यांना माहिती ना. तुझ्या असण्या नसण्याने मला काही फरक पडत नाही. हा,